बाबा, हे फार चुकीचं करताय तुम्ही. अहो, तुम्ही स्वतःच्याच मुलाच्या विरोधात जाताय. हे असं करून तुम्ही स्वतःच्या मुलाचा अपमान करताय, हे लक्षात का येत नाहीये तुमच्या? आई, यांना सांगा वेडेपणा बंद करायला. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आई, याचा काही फायदा होणार नाहीये, सांग यांना. सर, हे आंदोलन फायद्यासाठी नाही, चुकीच्या कायद्यासाठी चाललंय. इथे फक्त माझा कायदा चालणार आणि तो आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. सांगा तुमच्या एमडीना. आई, यांना सांग, कितीही दिवस कितीही वेळ इथे आंदोलन केलं ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. सर, आम्ही तुमचा निर्णय मागे घ्यायला सांगत नाहीये, फक्त तुमच्या नियमांमध्ये बदल करायला सांगतोय. दॅट इज इम्पॉसिबल. आम्ही इथून हलणार नाही. आई, यांना सांग, कंपनीची अशी अडवणूक केलेली मी खपवून घेणार नाही. कंपनी कामगारांनी बनते. आणि त्यांचा विचार होणार नसेल तर ते काम करणार नाहीत. मग द्या सगळ्यांनी राजीनामे. मी नवीन कामगार भरती करेन. हा आडमुठेपणा आहे. आणि तुम्ही जो हट्ट करताय कंपनीच्या विरोधात, तो योग्य वाटतोय तुम्हाला? सर, तुम्हाला पण माहितीये कामगारांसाठी नोकरी किती गरजेची. आणि तसेही एका दिवसात तुम्ही दुसरे कामगार कुठून आणणार आहात? सर, तुम्ही 18 तास म्हणताय ना. अहो, मी 24 तास काम करायला तयार होत, पण 8 तासाच्या 3 शिफ्ट मध्ये.